सर्वांना नमस्कार. इंड्युस्ड ईएमएफ आणि विद्युत प्रवाह ही तत्त्वे बदलणारे चुंबकीय क्षेत्र, इंड्युस्ड ईएमएफ आणि परिणामी प्रवाह यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात. चला स्टेप बाय स्टेप प्रक्रियेतून जाऊ. फॅराडेचा नियम सांगतो की इंड्युस्ड ईएमएफचे परिणाम सर्किटद्वारे चुंबकीय प्रवाह बदलण्याच्या दराच्या प्रमाणात असते. गणितीयदृष्ट्या हे असे व्यक्त केले जाऊ शकते: ईएमएफ बरोबर ऋण वळणांची संख्या गुणिले चुंबकीय फ्लक्समधील बदल भागिले वेळेमधील बदल. लेन्झचा कायदा असे सांगतो की इंड्युस्ड ईएमएफ आणि परिणामी विद्युत प्रवाहाची दिशा अशी आहे की ती निर्माण करणाऱ्या चुंबकीय प्रवाहातील बदलाला विरोध करते. हा नियम ऊर्जेचे संवर्धन राखला जाईल याची खात्री देतो. इंड्युस्ड ईएमएफ आणि करंटची दिशा. चुंबकीय प्रवाहातील बदल. चुंबकीय क्षेत्रातील बदलाची दिशा ओळखा. हे चुंबकाच्या हालचालीमुळे शेजारच्या कॉइलमधील विद्युत प्रवाहातील बदल किंवा चुंबकीय क्षेत्र बदलण्यास कारणीभूत असलेल्या इतर कोणत्याही घटकांमुळे असू शकते. लेन्झचा नियम लागू करा. एकदा तुम्ही बदलत्या चुंबकीय क्षेत्राची दिशा निश्चित केल्यावर इंड्युस्ड ईएमएफ आणि विद्युत प्रवाहाची दिशा शोधण्यासाठी लेन्झच्या नियमाचा वापर करा. बदलणारे चुंबकीय क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत असल्यास इंड्युस्ड विद्युत प्रवाह विस्ताराला विरोध करण्यासाठी विरुद्ध दिशेने चुंबकीय क्षेत्र तयार करेल. बदलणारे चुंबकीय क्षेत्र आकुंचन पावण्याचा प्रयत्न करत असल्यास इंड्युस्ड विद्युत प्रवाह आकुंचनाला विरोध करण्यासाठी त्याच दिशेने चुंबकीय क्षेत्र तयार करेल. उजव्या हाताचा नियम. बऱ्याच प्रकरणांमध्ये दिशा निश्चित करण्यासाठी तुम्ही इंड्युस्ड विद्युत प्रवाहासाठी उजव्या हाताचा नियम वापरू शकता. जर तुम्ही तुमचा अंगठा चुंबकीय क्षेत्रातील बदलाच्या दिशेने दाखवला तर तुमच्या उजव्या हाताची कर्ल केलेली बोटे इंड्युस्ड विद्युत प्रवाहाची दिशा दर्शवतील. लेन्झचा नियम सुनिश्चित करतो की इंड्युस्ड प्रभाव ऊर्जा संरक्षण राखण्यासाठी चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल करण्यास विरोध करतात. इंड्युस्ड ईएमएफ बद्दल चर्चा करूया. ईएमएफचे संक्षिप्त रूप इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असे आहे. ईएमएफ एक शक्ती आहे जी कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन हालचालीसाठी आवश्यक असते. ईएमएफला व्होल्टेज असेही म्हणतात आणि त्याचे युनिट व्होल्ट आहे. फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम वापरून इलेक्ट्रिकल जनरेटरमधून ईएमएफ तयार केला जातो. आकृती 1. फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम असे सांगतो की जेव्हा जेव्हा विद्युत प्रवाह वाहून नेणारा कंडक्टर चुंबकीय क्षेत्र कापतो तेव्हा कंडक्टरमध्ये एक शक्ती निर्माण होते. या शक्तीला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा व्होल्टेज म्हणतात. चित्र 2. या शक्तीमुळे विद्युत प्रवाह कंडक्टरमधून आणि नंतर विद्युत भाराकडे जाईल. चित्र 3. इंड्युस्ड ईएमएफची दिशा पुढील प्रक्रिया वापरून निश्चित केली जाऊ शकते. 25 मिलीमीटर व्यासाचा आणि 100 मिलीमीटर लांबीचा पीव्हीसी पाईप घ्या. पीव्हीसीला सुपर इनॅमल्ड कॉपर वायर 22 SWG ने 600 वळणासाठी गुंडाळा. पाईपवर समान रीतीने दोन्ही टोकांना थोडी जागा सोडा. इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा सोलेनॉइड कॉईल लाकडी बोर्डांना योग्य क्लॅम्पसह निश्चित करा. इनॅमल वायरच्या दोन्ही टोकांना 1 इंचासाठी इन्सुलेशन काढा. गॅल्व्हॅनोमीटरची दोन्ही टोके जोडा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बनवण्यासाठी आणि गॅल्व्हॅनोमीटरची हालचाल सुनिश्चित करण्यासाठी बार मॅग्नेट घ्या आणि ते पाईपच्या छिद्रात घाला. दिलेल्या टेबलवरून गॅल्व्हॅनोमीटरची हालचाल सुनिश्चित करा. गॅल्व्हॅनोमीटर 0 किंवा मध्यवर्ती स्थितीत असल्याचे सुनिश्चित करा. बार मॅग्नेटचा उत्तर ध्रुव सोलेनॉइड कॉईलच्या उत्तरेकडे पीव्हीसी पाईपच्या छिद्रावर वाऊंड झालेला घाला आणि गॅल्व्हॅनोमीटरची सुई उजव्या बाजूला किंवा पॉझिटिव्ह बाजूने फिरत असल्याचे सुनिश्चित करा आणि संपूर्ण चुंबक बार असताना 0 स्थितीत परत जा.
जेव्हा तुम्ही बार मॅग्नेटला त्याच्या मूळ स्थानावर खेचता तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर सुई डाव्या बाजूला किंवा नकारात्मक बाजूला सरकते आणि नंतर बार चुंबक कॉइलमधून पूर्णपणे काढून टाकल्यावर त्याच्या मूळ स्थितीकडे परत जाते. आता बार मॅग्नेटचा दक्षिण ध्रुव सोलेनॉइड कॉइलच्या दक्षिण बाजूस घाला आणि गॅल्व्हॅनोमीटर सुई डावीकडे किंवा नकारात्मक बाजूने फिरते आणि चुंबक पूर्णपणे घातला असताना शून्य स्थितीत परत जाते याची खात्री करा. जेव्हा तुम्ही कॉइलमधून चुंबक काढून टाकता तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर सुई उजव्या बाजूला किंवा सकारात्मक बाजूला सरकते आणि नंतर जेव्हा चुंबक कॉइलमधून पूर्णपणे काढून टाकला जातो तेव्हा शून्यावर परत जातो. चुंबकीय होकायंत्र वापरून विद्युत प्रवाहाची दिशा कशी ठरवायची यावर चर्चा करू. स्टेप 1. 1 मीटर लांबीची 22 SWGची सुपर इनॅमल्ड कॉपर वायर घ्या. वायरच्या मध्यभागी प्रत्येक वळणाच्या दरम्यान समान अंतर असलेली 10 वळण कॉइल बनवा. तांब्याच्या ताराच्या दोन्ही टोकांना योग्य साधनांचा वापर करून 1 इंचासाठी इन्सुलेशन काढा. चुंबकीय होकायंत्र घ्या आणि कॉइल वळणाच्या तळाशी ठेवा. वायरच्या दोन्ही टोकांना बॅटरी कनेक्ट करा आणि चुंबकीय कंपास विक्षेपण पहा. आता बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमधून विद्युत प्रवाह वाहू लागतो, जो अधिक चिन्हाने देखील दर्शवला जातो. यामुळे चुंबकीय होकायंत्रामध्ये उत्तर दिशेची सुई डावीकडे आणि दक्षिण दिशेची सुई उजवीकडे निर्देशित करते. बॅटरी काढा आणि तिची स्थिती बदला, जेणेकरून पूर्वीचे सकारात्मक टर्मिनल आता नकारात्मक असेल आणि नकारात्मक टर्मिनल आता सकारात्मक होईल. आता बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलमधून विद्युत प्रवाह सुरू होतो, परंतु विद्युत प्रवाह तुमच्या दिशेने असेल, जो बिंदू चिन्हाद्वारे देखील दर्शवला जातो. यामुळे चुंबकीय होकायंत्रामध्ये उत्तर पॉइंटिंग सुई उजवीकडे आणि दक्षिण पॉइंटिंग सुई डावीकडे निर्देशित करते. या व्हिडिओवरून मला आशा आहे की आपण प्रेरित ईएमएफची दिशा आणि विद्युत प्रवाहात वाहणारा प्रवाह निश्चित करू शकता. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस छान जाओ.